हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतल्या 2 गोष्टी आज आपण एकाच ऑडिओत ऐकणार आहोत, कारण ह्या दोन्हीही गोष्टी छोट्या-छोट्या आहेत. पहिली गोष्ट आहे श्री विश्वरूपदास बाबाजी यांची आणि दुसरी गोष्ट आहे श्री दयालदास बाबाजी यांची. श्री विश्वरूपदास बाबाजी हे वृंदावन येथे राहत होते. ते परमपंडित, वैराग्यमान आणि अत्यंत मितभाषी असे होते. सिद्ध तोतारामदास बाबा यांच्या वृंदावन येथील आश्रमाचे ते अधिकारी होते. तिथे राहून ते भजन साधन आणि त्या आश्रमाचा कारभार असे दोन्हीही करत असत. त्यावेळेला राधाकुंड येथील वैष्णवांच्या पंचायतीने असं ठरवलं की श्री श्यामकुंड या तिथल्या एका पाण्याच्या कुंडाची पंकोद्धाराची योजना आपण बनवूया. श्यामकुंड हे अ, तसं मोठं होतं आणि तिथे चिखल खूप झालेला होता त्या कुंडामध्ये. त्यामुळे ते स्वच्छ करणं अतिशय आवश्यक झालेलं होतं. श्यामकुंडामध्ये असलेलं पाणी जे होतं, ते त्यांनी काहीतरी बरेच प्रयत्न करून बाहेर काढलं. आता शेवटी खाली राहिला तो गाळ म्हणजे चिखल सगळा. पण चिखल काढणं हे फार अवघड असतं. कारण तो आतपर्यंत किती आहे वगैरे ते काही कळत नसतं. त्यामुळं त्याला बरीच मॅनपॉवर लागते आणि त्या काळामध्ये तर अशी यंत्र आजच्या जे-सी-बी सारखंही काही नसायचं. आता पंकोद्धाराचं कार्य मात्र त्या सगळ्या पंचायतीच्या हातनं झालं नाही. त्याच वेळेला विश्वरूपदास बाबा एक दिवस राधाकुंड येथे गेले. ते त्या जवळच असलेल्या श्यामकुंडाची अवस्था पाहून त्यांना खरोखरी रडू आलं. त्यांनी आपल्या मनात त्या कुंडाचं राहिलेलं जे काम होतं, ते पूर्ण करायचा निश्चय केला. पण हे कार्य फार मोठं होतं. कुंडाची अवस्था अतिशय खराब झालेली होती. एकदा कधी काळी श्री रघुनाथदास गोस्वामी यांच्या वेळेला त्या कुंडाचं संस्करण म्हणजे स्वच्छता झालेली होती. त्याच्यानंतर पुन्हा कधीही त्या कुंडाचं स्वच्छताकरण झालेलं नव्हतं. राधाराणीचं स्मरण करून आणि राधाराणीच्या कृपेचा भरोसा मनात ठेवून विश्वरूपदास बाबांनी हे कार्य करण्याचा मनोमनी संकल्प केला. जणू काय विडाच उचलला. ते राजर्षी वनमाली राय बहादूर यांच्याकडे गेले. ते त्या काळामध्ये राधाकुंड येथे आपल्या राजबाडी या ह्याच्यामध्ये महालामध्ये राहत होते. ते भेटले त्यांना आणि त्यांनी सांगितलं, की "हे जे कार्य आहे, हे शेवटपर्यंत नेणं हे आपलं काम आहे. ते तुम्हाला करायला पाहिजे. मी सगळीकडे फिरून भिक्षा मागून आणीन. जे काही धन मला मिळेल, ते तुमच्याकडे आणून मी जमा करीन. पण हे कार्य करण्याची बाकीची व्यवस्था म्हणजे त्याच्यासाठी जे मजूर किंवा यंत्रणा लागते, ते मात्र सगळं तुम्हाला करावं लागेल." राजर्षी अर्थातच सहमत झाले. त्यांनी स्वतः ₹5000 दिले. बाकीचं धन मग विश्वरूपदास बाबा यांनी जमा केलं. हे धन जमा करण्यासाठी बाबांना 2-3 वर्ष अगदी सतत खूपच परिश्रम करावे लागले. दूर-दूरच्या ठिकाणी जाऊन भिक्षाटन करावं लागलं. त्यांना जी काही भिक्षा म्हणजेच पैसे मिळत, ते सर्व ते राजर्षीच्या जवळ आणून ठेवत असत. जाण्या-येण्यासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी अगदी ह्या कुंडाच्या धनाच्यासाठी जी पत्रव्यवहार त्यांना करावा लागत असे, त्याच्यासाठी सुद्धा जो पैसा लागे, तो त्या या भिक्षाटनातनं ते घेत नसत. शेवटी 2-3 वर्ष त्यांनी अखंड असा प्रयत्न केल्यानंतर ते कार्य चांगल्या पद्धतीने संपन्न झालं. फलस्वरूप श्यामकुंडाचं रूप बदलून तो पुन्हा अगदी सुंदर दिसू लागलं. त्या कुंडाच्या भोवतीने राहणाऱ्या सर्व वैष्णवांचा कृपा आशीर्वाद तर ह्या विश्वरूपदास बाबाजींना मिळालाच, शिवाय
राधा कृष्णाची विशेष कृपासुद्धा त्यांना प्राप्त झाली. आता दुसरी गोष्ट आपण ऐकूया. ही गोष्ट श्री दयालदास बाबाजी यांची आहे. ते वृंदावन येथेच राहत होते. हे श्री दयालदास बाबाजी कुठून आले, केव्हा आले, ते कुणाचे शिष्य होते आणि ते कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रणालीचं भजन करत असत, हे काही कुणाला माहिती नव्हतं. पण आपलं वैराग्य आणि भजनावेश ह्याच्यासाठी ते व्रजभूमीमध्ये आणि गौड मंडल येथेही अतिशय प्रसिद्ध होते. त्यांच्याजवळ फक्त एक ती ठिगळ लावलेली, शिवलेली असते ना जुन्या कापडांची, तशी पासोडी, एक तो करुआ, एक कौपीन आणि बहिर्वास ह्याच्याशिवाय दुसरं काहीही असत नसे. ते बहुधा व्रजभूमीमध्येच इकडे-तिकडे फिरत राहत असत. आणि जेव्हा ते भजनासाठी बसत, त्यावेळेला एका स्थानावरती ते खूप वेळ बसत आणि आपल्या जवळचा जी पासोडी होती, त्याला तिकडच्या भागामध्ये कंथा म्हणतात. त्याने आपलं पूर्ण आपल्याला झाकून घेत असत. त्यामुळं दुरून बघणाऱ्याला एखादं गाठोडं बांधून ठेवलंय की काय असंच भास होत असे. ते बऱ्याच वेळा मौन राहत. पण मधुकरीसाठी भिक्षेला गेले ते, की प्रत्येक व्रजवासीच्या घरासमोर उभं राहून अगदी उच्च स्वराने हरे कृष्ण असं म्हणत. त्या घरातून जर हरे कृष्ण असा प्रतिसाद आला, तरच भिक्षेसाठी तिथं थांबत, नाहीतर पुढे निघून जात. खरं तर ते आंधळे होते. तरीसुद्धा म्हणजे ही कोरडी कोरांनाची जी भिक्षा असती, म्हणजे पिठाची जी भिक्षा असती, तीच मागत असत. मधुकरीला तरी कसे जात आणि त्या आणलेल्या भिक्षेचा स्वयंपाक स्वतः करून कसा खात असत, ते खरोखरीच कृष्णच जाणे. राजर्षी वनमाली राय यांच्याकडून कधी-कधी ते व्रजवासींची सेवा करण्यासाठी काही धन मागून घेत असत. पण एक कुठलाही मिळालेला पैसा असो किंवा असा राजर्षींच्याकडून घेतलेला पैसा असो, एक कवडी सुद्धा ते स्वतःच्यासाठी कधी खर्च करत नसत. उलट त्यांना जर काही कुणी दिलं, तर ते राजर्षी बहादूर यांच्या पत्नीच्या जवळ ठेवायला देत असत. तर अशा प्रकारे एकदा राजर्षी बहादूर यांच्या पत्नीच्या जवळ त्यांचे असे ₹300 झाले. नंतर त्यांनी एक विलक्षणच गोष्ट केली. ते तिन्हीही ते ₹300 त्यांनी त्या पत्नीकडून मागून घेतले आणि ते यमुनेच्या किनाऱ्यावर गेले आणि एक रुपया त्यांनी यमुनेमध्ये फेकून दिला. हे जरी खरं असलं सगळं, तरी त्यांच्याजवळ अलौकिक शक्ती होती. पण ते कुणालाही काही माहीत नव्हतं, कारण ते मौन असत आणि काय भजन करतात, कसं करतात हे कुणालाही माहिती नसे. पण त्यांच्या ह्या अलौकिक शक्तीचा परिणाम म्हणून एक विशेष घटना घडली. तेव्हा सर्वांना त्या अलौकिक शक्तीचा पत्ता लागला. आपण हे जे गिरीधारी दास बाबाजींचं मागे चरित्र आपण ऐकलेलं आहे किंवा त्यांचा उल्लेखही आलेला आहे. हे पूर्वाश्रमीचे श्री अन्नदा बाबू आणि ते राजर्षी बहादूर यांचे मोठे भाऊ होते. यांच्यावरती ह्या दयालदास यांनी एक विशेष कृपा केली आणि मग त्यांच्या अलौकिक शक्तीचा परिचय सगळ्यांना झाला. हे गिरीधारीदास बाबाजी त्या काळी गोवर्धनमध्ये गोविंद कुंड येथे राहून भजन करत असत. एकदा ह्या दयालदास बाबाजींना घेऊन ते व्रजभूमीतील काही प्राचीन गावांमध्ये जिथे श्रीकृष्णाच्या लीला झालेल्या होत्या, अशा स्थळांचं दर्शन घेण्यासाठी गेले. त्यांना म्हणजे ह्या गिरीधारी दास बाबाजींना हार्नियाचा रोग होता आणि त्यामुळे ट्रस नावाचं एक कमरेला बांधायचं एक यंत्र त्या काळी असे. ते त्यांना घालावं लागत असे. जेव्हा हे दोघंही जण अंघोळीसाठी कुंडामध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी ते ट्रस ते यंत्र जे होतं ते उघडलं. त्यांच्या हालचालीवरूनच केवळ दयालदास बाबांनी विचारलं,
की हे काय आहे? तेव्हा गिरीधारी दास बाबाजी म्हणाले, की "मला हार्निया आहे आणि हार्निया असणाऱ्यांना हे घालणं आवश्यक असतं." तेव्हा बाबा म्हणाले, की "ते फेकून दे, आता त्याची आवश्यकता तुला पडणार नाही." आणि खरोखरी गिरीधारी दास बाबाजींनी विश्वास ठेवून ते फेकून दिलं आणि त्याच क्षणी त्यांना असं जाणवलं, की त्यांच्या पोटातला हार्निया म्हणजे निघूनच गेलाय, म्हणजे तिथे काहीच नाहीये आता हार्नियासारखं. आणि त्याच्यानंतर पूर्ण शेवटपर्यंत जीवनभर त्यांना कधीही पुढे हार्नियाचा त्रास झाला नाही. म्हणजे हे आंधळे होते, तरीसुद्धा व्यवस्थित भिक्षा मागत, स्वयंपाक करत, स्वतः जेवत आणि ह्यांनी हार्नियासाठी काहीतरी घातलं, म्हणजे काहीतरी ह्यांनी घातलंय कमरेला, हे कसं त्यांना कळलं असेल? हीच त्यांची अलौकिक शक्ती आणि त्याच्याही पुढे जाऊन केवळ त्यांच्या आशीर्वादाने हा हार्नियाचा त्रास पूर्णपणे बरा झाला. आता शेवटच्या वृद्धापकाळी मात्र हे दयालदास बाबाजी कालीदह येथील सिद्ध श्री जगदीशदास बाबाजी यांच्याजवळ एक वेगळी कुटी बांधून तिथे राहू लागले आणि श्री प्राणकृष्णदास बाबाजी यांनी त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. पण त्यांचं देह सोडण्याची बाकी तिथी वगैरे असं काहीही आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळं म्हणजे ते या पुस्तकामध्ये पण आलेलं नाहीये. अशा प्रकारे ही विलक्षण लोक होते. हरी ओम.